साधू ते तीन प्रकार के साधू आहे। पहिला प्रकार असा आहे तो योगी आहे, हिमालयामध्ये जातो, सातपुड्यामध्ये जातो। महाराज मीराबाई, जनाबाई, गजानन महाराज हे संत मंडळी स्वतःही करले आणि जगाला तारून दिलं। जगाच्या कल्याणा संतांच्या माझं गुरुस्थान आहे ओंकारेश्वर। ओंकारेश्वरला जा, तिसऱ्या क्रमांकाचे साधू दिसतात। तुम्ही म्हणाल महाराज कसं? गांजाचं पोत आणि ह्या टपारी आहे ना, म्हणजे चिलम वाजतो। तुम्ही ते गांजा बनणारे साधू असताना त्यांना प्रश्न करा, महाराज जी आप गांजा क्यों पीते हो? तेव्हा ते साधू म्हणतात, अरे बेटा भोलेनाथ जी ने गांजा पिया है। किसने गांजा पिया है? भोलेनाथ जी। और एका गावात कसं झालं, कीर्तन झालं, रात्रभर मुक्काम झालं, सकाळी उठला, तांब्या घेतला, निघालो गावाच्या बरोबर। एक म्हातारं शौचालयाला बसलो होतो आणि चिलम उडून राहिलं। आता मी सहज म्हटलं बाबा अशा ठिकाणी तुम्ही चिलम ओढता, चिलम ओढणं बरोबर नाही। माने महाराज गजानन महाराज चिलम ओढली। अरे बापरे, म्हटलं गजानन महाराज चिलम ओढली म्हणून तू चिलम ओढून राहिला। मग गजानन महाराजांनी अंगार वस्त्र परिधान केलं, नग्न अवस्थेमध्ये राहिले म्हणजे तू राहिला। त्याप्रमाणे साधू म्हणतात भोलेनाथजीने गांजा पिया। दूसरा प्रश्न विचारा, महाराज जी भोलेनाथ जी ने गांजा पिया है, ये बात तो सही है, लेकिन भोलेनाथ जी ने बीज भी पिया था। कब? भागवतामध्ये कथा आली आहे, जेव्हा समुद्र मंथन झालं, हलाल नावाचं विष बाहेर आलं, ते कोणी प्राशन केलं? भगवान शंकर आहे। मग त्या साधूला म्हणायचं भोलेनाथ जी ने बीज पिया था ना, पियो ना, ऐसा चलेगा उससे बेटा हम मर नहीं जाएंगे। झाले तीन प्रकार साधू। दगड पाहिला ना, दगड एकच, त्याच्या तीन प्रकार आहेत। दगडाची मूर्ती होते ना, मूर्ती कशाची आहे? दगडाची। आणि मंदिरात त्याची प्राण प्रतिष्ठा होते। दुसरा प्रकार दगडाचा, त्या दगडाची खाडी तयार होते, घराच्या भिंतीच्या कामाला लागते, बरोबर आहे ना। तिसरा प्रकार दगडाचा, जेव्हा आपण लहान होतो शाळेत जात होतो आणि अर्जंट लागली, पाणीच नाहीये, कायचा उपयोग? झाले तीन प्रकार। कुत्र्यामध्ये तीन प्रकारचे कुत्रे आहेत। पहिला प्रकार आहे असा आहे कुत्र्याचा, बसायला गादी आहे, खायला मिष्टान्न आहे, फिरायला गाडी आहे, आणि एक सेवेमध्ये स्पेशल एक व्यक्ती आहे। कुत्रा म्हणजे कुत्रा आहे ना, पहिला प्रकार। दुसरा प्रकार कुत्र्यामधला, तुमच्या घरापाशी उभं राहायचं, तुम्ही येता बिचारा तिथून निघते बाजूच्या घरी जाते, तिथं तर दमकेच असतात, म्हणजे दारोदारी फिरणार। तिसरा प्रकाराचं कुत्र पाहिलं काय? हो किंवा नाही सांगा? चिंचोली तुमच्या गावात आहे, तिसऱ्या प्रकाराचा कुत्र, त्याच्या अंगावर केस नाही, खरूज लागली, बिचारा कुठेही बसते ना, अंग खाजत राहिलाय। म्हणून नरदेह दुर्लभ,
चरणामध्ये काय म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम जन्माला येणं कर्म करणं मृत्यू पावणं परंतु आपल्याला मागच्या जन्माची आठवण आहे का मागच्या जन्मी आपण कोण होतो पुत्र होतो की मांजर होतो की डुक्कर होतो कारण आपल्याला विसर पडला काय पडला विसर पडला संत म्हणतात जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली म्हणून संत म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येईल कशा करता काला खाऊ दैवा अभंगावर लक्ष द्या काला खाऊ दैवा आता काला कशाला म्हणतात काल्याचे प्रकार अनेक आहेत जेवताना तुम्ही भाजी पोळी घेतात ते चुरचार करतात त्याने म्हणते काला बरोबर आहे ना तुम्ही म्हणता कर ना काला तो काला कोणता आहे खाय गोबरे हरभऱ्याची डाळ घेतली पोहे गेले साखर टाकलं दही टाकलं त्याला म्हणतात प्रसाद रूपी काला भगवंताने कोणता काला केला संतांनी कोणता काला केला आणि आपण कोणता काला करावं हेच बघायचं आहे विठ्ठल विठ्ठल भगवंताने जो काला केला तो प्रेमाचा संतांनी जो काला केला तो प्रेमाचा एकत्रीकरणाचा भेद रहित काला केला महाराज आहे ना आणि जो संतांनी काला केला तोच काला आपण केला पाहिजे आणि तो काला 7 दिवस आजचा 8वा दिवस धरून आपल्या या चिंचोली ग्रामामध्ये होत आहे दररोजचा काला कोणता यारे यारे लहान इथं भेद दाखवला नाही रहिमापूरचे काही एकाइकडे बसा खुर्द मधले एकाइकडे बसा आणि बुद्रुक मधले एकाइकडे बसा पाहुणे मंडळी एकदम मांग बसा असा भेद आहे का सर्वांना घेऊन आपण एक कार्य केलं आणि यालेच म्हणतात काला हा आहे भेद रहित काला नवे नवे
हरिनामाचा खिचडी काला. आणि हा काला फक्त मृत्यू लोकी आहे, अन्य कुठी नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये स्वर्ग बोलत मृत्यू आणि पाताळ. आता तुम्हाला जर कधी विचारलं स्वर्ग आहे कुठे दाखवा ना, असं बोट दाखवलं बरोबर वर तर काहीच नाही, तुझं आहे तुझं बस. स्वर्ग इथे आहे, मृत्यू लोक इथे आहे आणि पाताळ इथे आहे. तुम्ही म्हणाल कसं? एखाद्याच्या घरी जा, सुंदरसं घर असतो, त्या घरामध्ये देवारा असते, त्या घरातले व्यक्ती सर्व सत्संगी प्रेमळ परमार्थिक असते, त्या ठिकाणी काय प्राप्त झालं? स्वर्ग है ना. एक मन आहे ना, मेरा घर है स्वर्ग से सुंदर. मृत्यू लोक मोलमजुरी करतात, कष्ट करतात, परमार्थ करतात, सत्संग करतात, त्याला मृत्यू लोक म्हटले आहे. पाताळ कशाला म्हणते? एखाद्याच्या घरी जा, सकाळी झोपेतून उठलं का झोपेपर्यंत धनाधन असते, काव 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 काव. त्या ठिकाणी पाताळ म्हणजे नरक आहे. कुठे जायला लागलं काय? तुझं आहे तुझं पाशी सर्व इथेच आहे म्हणून खरा आनंद या मृत्यू लोकांमध्ये. आलं लक्षात? उदाहरणार्थ स्वर्गामध्ये सुख आहे काय? स्वर्गामध्ये सत्संग आहे काय? स्वर्गामध्ये वारी नीती काय? कधीच अरे स्वर्गामध्ये काहीच नाही, सर्व काही आहे ते मृत्यू लोकांमध्ये आहे. परंतु या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती करून घेता येते. आलं ना लक्षात? अरे हे सुख करता भगवंत उतरले महाराज. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कशा करता? सुख भोगण्या करता. मग आपण तर जन्माला आले महाराज. म्हणून हा जो आलाय, हे जे प्रेम आहे, ही जो संगत आहे, हा जो परमार्थ आहे, ही जी सेवा आहे, हे फक्त मृत्यू लोकांमध्ये आहे. वैकुंठित वैसे नाही कवड काही काल्याची. आता काल्याचं कीर्तन म्हटलं की हे आलतू पालतू विषय हे बंद ठेवायला. हे 7 दिवसामध्ये कीर्तनामध्ये असते. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चार
केले देवे गोकुळ गोकुळ आणि वृंदावनातलं काल्याच्या कीर्तनाले वर्णन करावं लागते भगवद्गीतेचं आणि मथुरा आणि द्वारका येथील आचरण करावं लागते विठ्ठल विठ्ठल आता संसारामध्ये दोन महत्त्व आहे एक आहे आचरण आणि दुसरं आहे विचार संसारामध्ये जर आचरण करायचं असेल तर कसं करावं श्रीराम प्रभूंनी केलं त्याप्रमाणे कारण श्रीराम प्रभू एक वचनी होते एक बाणी होते एक पत्नीव्रत आणि आदर्श राजा होता याली कारण होतं महाराज रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय उदाहरणार्थ आचरण का करावं 14 वर्षाचा वनवास रामाला होता कोणी दिला होता कैकेयी अरे कैकेयी मातेचं वचन पूर्ण करण्याकरता राम 14 वर्ष वनामध्ये गेला हे आचरणात आहे 14 वर्षाचा वनवास रामाला होता सीतेला होता काय मा तुम्ही बोलू होता का नाही काय गेली सीतेले वनवास नव्हता काय गेली सीता पतिव्रता धर्म शिष्य करून दाखवण्याकरिता 14 वर्ष वनामध्ये गेली पतीच्या सोबत आता जाते काही कोणी आता जर कधी दुष्काळ कधी पडला ना तर तुमचा पती म्हणतो अगं असं करू नाही गुजरातला जाऊन काम करून कंपनीमध्ये पत्नी उत्तर देते तुम्ही जा तिथं काय नाही जाते ग माहेरा है ना पतिव्रता धर्म सिद्ध करून दाखवण्याकरता सीताजी रामासोबत 14 वर्ष वनात गेली 14 वर्षाच्या वनवास रामाला होता लक्ष्मणाला होता काय केला लक्ष्मण बंधू प्रेम सिद्ध करून दाखवण्याकरता की भाऊ भाऊ संसारामध्ये कसे राहिले पाहिजे ते सिद्ध करून दाखवलं म्हणून संसारामध्ये आचरण जर करायचं असेल तर श्रीराम प्रभूंनी केलं त्याप्रमाणे करा आणि उच्चार भगवान कृष्णाचं घ्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आता भगवंत अवतार आला तेव्हा करता यदा यदा धर्मस्य ग्लानिन भवति भारत जेव्हा पृथ्वीवरती ग्लानी होते तेव्हा भगवंत अवतार धारण करतो आणि कशा करता धर्माचे धर्माचं रक्षण करण्याकरता आणि आपण जन्माला आलो कशा करता खाओ पिओ ऐश करो है ना बघा ना आपण काय सोडलं खायचं काही सोडलं काय माग एक सण गेला होळीचा सण होता ना होळीच्या सणाच्या दिवशी तुम्ही काय जेवले बोल ना हो सुत काय पुरणपोळी जेवली बरोबर आहे ना दुसऱ्या दिवशी
तोंड पुरी आलं विठ्ठल विठ्ठल थोडा विचार केला पाहिजे मनुष्य की आपण जन्माला आलो कशासाठी जन्माला आल्यानंतर मला काय करायचंय नुसतं याच्यासाठी नाही खावं पिवं यश करून इतर इच्छा ज्या आहे ना लोभ झालं काम झालं इतर योनी म्हणजे पूर्ण होते महाराज खाण्यापिण्याच्या इच्छा परंतु सत्संग करणे परमार्थ करणे सेवा करणे भगवंताचं चिंतन करणे हे फक्त एकच करते तो म्हणजे मनुष्य प्राणी आहे ना आता उदाहरणार्थ शेगावला दिंडी कोण नेली मनुष्य प्राण्याने नेली ना आपणच नेली ना इतर प्राण्याने नेली काय एका गावात असंच झालं मी म्हटलं पुत्र मांजर डुकरीने नेली काय आले योग्य हो म्हणे महाराज आमच्या गावात म्हणजे डुकरी डुकरी आडनावची आहे आपल्या गावात आहे हे नाही पण हे आपलं आडनाव आहे याने आपण ओळखल्या जातो खरं आपलं आडनाव काय सर्वांचं माहित आहे का सर्वांचं एकच आडनाव आहे कर्म सर्वांचं आडनाव एकच आहे कर्म जन्म धारण कर सत्कर्म करता करता मर आणखी जन्म धारण कर कर्म याने आपण ओळखल्या जातो म्हणून थोडा विचार करायचा धर्म रक्षावया अवतार देशी भगवंत जे अवतरले संत जे अवतरले ते धर्माचं रक्षण करतात आला लक्षात संस्कृतीला सांभाळून ठेवणे सर्वांना घेऊन कार्य करण्याकरता आणि आपण याच्यासाठी जन्माला आलो विठ्ठल विठ्ठल इकडे भगवंताने काय केलं कारण कार्य कोणतं यदा यदा धर्मस्य ग्लानीन भवति भारत जेव्हा पृथ्वीवरती ग्लानी झाली तेव्हा श्रीरामाने आपलं अवतार कार्य संपवलं ग्लानी व्हायला सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीने काय केलं गायीचं रूप धारण केलं ब्रह्मदेवाकडे गेली आणि म्हणाली देवा देवा ब्रह्मदेवा माझ्यावरती ग्लानी होत आहे माझं संकट निवारण कर ब्रह्मदेव जे म्हणतात पृथ्वी माझं कार्य उत्पत्तीच आहे पालन पोषण करणारा कोण आहे भगवान विष्णू कारण एकच भगवंत त्याचे 3 रूप आहे महाराज कोणते ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्माकडे उत्पत्तीचं कार्य विष्णूकडे पालन पोषण करण्याचं कार्य आणि भगवान शंकराकडे विनाश करण्याचं कार्य म्हणून ब्रह्मदेव जे म्हणतात पृथ्वी पालन पोषण करणारा तो भगवान विष्णू आहे सर्व देवदेवता पृथ्वी भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूची प्रार्थना केली भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि पृथ्वीला म्हणाले पृथ्वी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे पृथ्वी अगं तू माझ्याशी काळजी करू नको कारण हेच माझं कार्य आहे जेव्हा तुझ्या वरती ग्लानी होते तेव्हा मी अवतार धारण करतो तो संस्थानी परत पृथ्वी संस्थानी परत इकडे मथुरेचा राजा उग्रसेन आणि उग्रसेनाचा पुत्र कंस देवक राजाला 6 मुली होत्या किती मुली 6 मुली आणि 5 मुली देवक राजाने वसुदेवाला दिल्या 6व्या नंबरची देवकी उपवर झाली उग्रसेन राजा म्हणतो कंसा अरे तुझ्या चुलत बहिणीचं लग्न करायचं आहे योग्य वर शोध कंस निघाला वर शोधण्याकरता परंतु योग्य वर मिळाला नाही परत आला उग्रसेन राजा म्हणतो मुला कंसा अरे नाही तर तुझ्या 5 बहिणी त्या वसुदेवाला दिल्या ना मग ही 6वी देवकी सुद्धा वसुदेवाला अर्पण कर विठ्ठल विठ्ठल कंसजी गेले वसुदेवजी सोबत बोलणी केली लग्न कितव्या नंबरचं 6व्या नंबर नव्हे तर कंसाने
काय केलं भव्य असा लग्न मंडप दिला देशोदेशीचे राजे लोक विराजमान झाले मंगल वाद्य नगारे वाजू लागले आणि वसुदेवजी नवरदेव बनून आले योग्य वेळेवर योग्य तिथीवर वसुदेव देवकीचं लग्न लागलं माझ्या माय बाप तेव्हा शास्त्राला धरून कर्म होते मला आता शास्त्राला धरून कर्म नाही आहे शास्त्राला सोडून आहे उदाहरणार्थ 10 वाजताचं लग्न किती वाजता लागते आणि तोपर्यंत काय चालू लागते डोकं फिरलं या डोकं फिरलं या त्याच्यावरच नसते अरे ते गाणं काय म्हणून राहिलं बरं इकडून तिकडं ओ बाबाजी नवरदेवाला तुम्ही म्हणा बाबरे चालणारे वेळ निघून गेला ना तर नवरदेव काय माहिती एकटाच होते ना लग्न आता तर लई बिघडलं संस्कृती भ्रष्ट झाली हो आता नवरदेवही नसते लग्नात नवरी नसते सर्वात विटंबन आहे महाराज म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बुडत हे जन न देखवी न डोळा आणि येतो गडबडा म्हणून या विठ्ठला योग्य वेळेवर योग्य तिथीवर वसुदेव देवकीचं लग्न लागल्यानंतर काय झालं कंसाने काय केलं सुवर्णाने मडवलेला रथ घेतला त्या रथामध्ये वसुदेव देवकीला बसवलं कशा करता मथुरा नगरीतून मिरवणूक काय संस्कृतीची हो पहिले नवरदेव नवरीचं लग्न लागलं की गावामध्ये मिरवणूक निघत आहे बोल ना बरोबर आहे आता आहे काय आता आहे काय आता बघ एवढं शिल्लक आहे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे सांगुरी दिलवाला पूर्वीची स्थिती बघा लग्नामध्ये सुवर्णाचा रथ होता महाराज रथ होती आता रथ आहे काय कोण म्हणते नाही आहे डिझेल पेट्रोल तो रथ गेला हो मा ते म्हातारी बसली हा बरोबर ते जाऊ द्या तुम्ही ऐकायला येते ना तुमचं लग्न झालं होतं नाही का तशी झाली तुझ्या लग्नात काय होतं मेना होता काय पालखी हा दमनी होती आणि त्याच्या आधी काय होतं पालखी मेना इकडून नवरदेवाला बसून नेमलाय तिकडून नवरीले आनंदलाय दोघं जण एकाच कौन्याने हेही गेलं नंतर आली दमनी शकड होत ना बापा लग्न लागलं नवरदेव नवरीच्या शकड्यात बसवत आहे ते असं काय काहीच होतं काय हो ते दगड आले आणि गावात काही सिमेंटचे रस्ते नव्हते मोरीचे खड्डे दगडावरून शकड्यात दमनीचं चाक गेलं की नवरी नवरदेवाच्या अंगावर आणि नवरदेव नवरीच्या आता ते गेलं आता आली मारुती का नवरदेव नवरी गाडी बसलेले आहे बिचारी अंदर काय करतात त्या काचातून दिसत स्वर्गाने मडवलेला रथ होता त्या रथामध्ये कंसाने वसुदेव देवकीला बसवलं सारथी कंस झाला पुढे मंगलवाद्य नगारे वाजू लागले अति आनंद आणि एक लक्षात ठेवा माझ्या मायबापो संसारामध्ये अति चालत नाही एक मन आहे अति त्याचे मान अति आनंद नको अति दुःख नको अति ज्ञान नको अति कला नको अति प्रेम नको आणि अति सौंदर्य नको है ना अति चालत नाही तेव्हा अति आनंद होता आता तुम्हाला पटलं नसेल ओ मा तुझा नातू छोटासा मांडीवर घेतल्यानंतर ते गदगद हसते तेव्हा तुम्ही काय म्हणता हसू नको ना दुःख नको कारण सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागे सुख असते मार अति चालत नाही तेव्हा अति आनंद होता अशा आनंदाच्या भरामध्ये आकाशवाणी झाली की कंसा जिचा टाटा माताने लग्न सोहळा पार पाडताय तिचा आठवा पुत्र तुझा शत्रू आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शेजारीला ठार मारलं होतं, रथाखाली उतरला, हातामध्ये खड्ग घेतलं, रथावर चढला, देवकीच्या डोक्याची वेणी धरली, तिला खाली बोललो आणि खड्ग उभारलं मारणार, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवजी उठले, कंसाचा हात धरला. वसुदेवजी म्हणतो, कंसा तिला मारू नको रे, स्त्री हत्येचं पाप लावून घेऊन नको. मी सुद्धा आकाशवाणी श्रवण केलेली आहे. माझा आठवा पुत्र तुझा शत्रू आहे ना कंसा. वसुदेवजी म्हणतात, वसुदेवजी म्हणतो, कंसा मी तुला वचन देतो, जेवढे मला मुलं म्हणा त्याची बातमी म्हणजे समाचार मी तुला देणार. कंसाने सोडून दिलं काय वसुदेव देवकीला? जा म्हणून घरी नव्हे, बंदी शाळेमध्ये नेलं, हातापाय पेऱ्या टोकल्या, दाराला कुलप लावले, पायरे करी ठेवले. अशा अवस्थेमध्ये देवकीच्या डोळ्यामध्ये अश्रू भरले, रडत होती. वसुदेवाने बघितलं. वसुदेव म्हणतो, प्रिय रडू नको, कारण हा संसार आहे. संसारामध्ये अनेक संकट येतात, परंतु मनुष्याने त्या संकटाला न घाबरता त्याला सामोरे गेलं पाहिजे. समयासी पतीवर संकट आलं, पत्नीने हिंमत दिली पाहिजे. बरोबर आहे ना? आणि पत्नीवर जर कधी संकट आलं तर पतीनं हिंमत दिली पाहिजे. पती पत्नीने एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, है ना? आता तुमच्या नवऱ्याचं शेजारच्या सोबत भांडण होते, जोर आणि पत्नीने समजते भांडण चालू आहे, पत्नी दुरून पाहिजे, एकदम धावत जात नाही. पहिले त्यामध्ये घेऊन घेतली दंदन तसंच पाहिजे. मग भांडण शांत झालं का मग ही पत्नी जाते डाम डाम डाम, काय माहिती काय माहिती आतापर्यंत कोण नाही, काय हसतो मला. अरे एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, तरच संसार चालता. मला वसुदेव प्रिय घाबरू नको, हा संसार आहे, अनेक संकट येतात, मनुष्याने त्याला सामोरे गेले पाहिजे. असं करता देवकीला पहिला गर्भाला 9 मासाचे पूर्ण झाले आणि देवकीने एका गौरवर्ण मुलाला जन्म दिला. पायरी घरी धावत गेले, कंसाला जाऊन सांगितलं, कंस राजा देवकीला पहिला पुत्र झाले. कंस धावत धावत आला बंदी शाळेमध्ये. देवकीला म्हणाला, हे देवकी पुढे आहे तो माझा शत्रू. देवकी म्हणाली, दादा आकाशवाणी काय झाली? माझा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे ना, मग कशाला माझ्या 7 मुलांना तू शत्रू मानतो? याला निदान दे रे. कंसाली दया आली, कंस निघून गेला. भगवान विष्णूने विचार केला की या कंसाच्या अति पाप गडबड नाही, बाल गडबड नाही, तोपर्यंत मी अवतार धारण करू शकत नाही. मग भगवान विष्णूने काय केलं? नारदाला हात मारला. पुरुष मंडळी, कोणता नारद? देवर्षी नारद. कोणता नारद? ब्रह्मपुत्र नारद.